नमस्कार सर्वांना. आज माझ्या घरी आल्या आहेत गौराई. सोनपावलांनी माझ्या घरी गौराई आल्या, पण त्यासोबतच एवढा पाऊस आहे की भयंकर. पावसाने तर सगळीकडे हाहाकार मचवलेला आहे. आणि पाऊस आला, थोडा पण पाऊस आला की लाईट मात्र कंपल्सरी जाते. आणि हे खेडेगावातला प्रॉब्लेम हा तर कंपल्सरीच आहे. खेडेगावामध्ये लाईट असणे तर शक्यच नाही. आणि ज्यावेळेस मी गौराई काढल्या, त्यांची पूजा केली, त्यावेळेस त्रिशा एवढी आनंदी होती ना, खूपच. आणि ते मी घेतल्या लगेचच गौराईचं मकर बांधून घेतला आम्ही, आणि त्यावरती असं जुलाई घालून घेतला. एकटी असल्यामुळे खूप वेळ लागला गौरांच्या साड्या घालायला, त्यांची दागिने घालायला. आणि मी काही जास्त यावर्षी खेळ नाही मांडला, कारण तर त्रिशा प्रत्येक गोष्ट हातामध्येच घ्यायची म्हणते आणि कंटिन्यू गौराईकडेच यायचं म्हणतीये. एवढी ती परेशान करत आहे ना, म्हणून म्हटलं चला यावर्षी फक्त छान गौराईच बसूयात आणि खेळ वगैरे काही नको. कारण त्रिशा प्रत्येक अशी म्हणजे धरतीयच घेतीयच, त्यामुळे जास्त काही नाही बसवलं. आणि पावसाने तर खूपच हाहाकार मचवलेला आहे. त्यामुळे कसं करायचं, काय करायचं, एवढं काही हे पाऊस असल्यानंतर माणसाला काही सुचत नाही काय करायचं तर. आणि त्रिशा एवढी त्यामध्ये त्रिशा असल्यामुळे तर जास्त काही नको म्हणलं. बाबा पुढच्या वर्षी नक्कीच मी पूर्ण डेकोरेशन वगैरे करेल. आणि इथे मी अशा छान माझ्या गौऱ्या सजवल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.